दुसऱ्याची बाजू समजून न घेता आपले विचार लादणं हा हटवादीपणा युद्धाला आमंत्रण देतो। त्यामुळे सर्व घटकांचा साकल्याने विचार करणाऱ्या आणि सत्य, अहिंसा, अस्तेय यासह अनेकात तत्वप्रणालीचा व्यावहारिक उपयोग करण्याचा उपदेश देणाऱ्या भगवान महावीरांचे विचार सध्याच्या युद्धजन्य पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आहेत, असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉक्टर विजय काकडे यांनी केलं। कोल्हापुरातील राजारामपुरी 10वी गल्लीतील पार्श्वनाथ मंदिरातर्फे झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते। भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त राजारामपुरी 10व्या गल्लीतील 1008 पार्श्वनाथ मंदिराच्या वतीनं व्याख्यानाचं आयोजन केलं होतं। शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्राचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर विजय ककडे यांनी भगवान महावीरांच्या विचारांची सद्य परिस्थितीत उपयुक्तता या विषयावर विवेचन केलं। जग आज महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे। आपली भूमिका हीच अंतिम मानून आपले विचार दुसऱ्यावर लादण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे। त्यातून महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे। अशा वेळेला आपल्या देशानं भगवान महावीरांचे विचार अंगीकारून कृती करण्याची गरज आहे। भगवान महावीरांचा अनेकांतवाद सध्याच्या विध्वंसक वातावरणात शांतता आणि अहिंसेच्या माध्यमातून सकल जणांच्या कल्याणाचा विचार करणार आहे। त्यामुळे विश्व बंधुत्व आणि शांततेच्या मार्गातून समाधान आणि समृद्धी मिळवण्याची क्षमता असलेले भगवान महावीरांचे विचार अंगीकारण्याची गरज आहे, असं डॉक्टर विजय ककडे यांनी सांगितलं। तर जैन धर्माच्या विचारांचा प्रचार होण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील जैनॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमासाठी जैन बांधवांनी विद्यार्थी पाठवून द्यावेत, असं आवाहन पद्माकर कापसे यांनी केलं। यावेळी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, पद्मिनी कापसे, जैन पाठशालेच्या संचालिका विद्या कलशेट्टी, आसावरी डोरले, उषा जैन, रमेश जैन, पद्मजा आर्गे, त्रिशला रणदिवे, अभय रणदिवे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते।